नमस्कार मंडळी. सस्नेह परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज विजयादशमी. सर्वप्रथम सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि याच निमित्ताने नवरात्रोत्सवाची सांगता 9 रंगांच्या लघुकथांनी करण्याचा हा एक प्रयत्न. शीर्षक नवरात्रीचे 9 रंग. लेखक डॉक्टर विवेक वैद्य. अभिवाचन सचिन दातार. नवरात्रीचा पहिला रंग पिवळा. 35शीला आलेला तो त्याच्या ऑफिसला जायला निघाला आणि सगळीकडे पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान केलेल्या स्त्रियांना बघून काही मिनिटं मंत्रमुग्ध झाला. मग एक सुस्कारा सोडून म्हणाला, कोण जाणे माझ्या अंगाला हळदीचा पिवळा रंग कधी लागणार. नवरात्रीचा दुसरा रंग हिरवा. कॉलेजच्या काही जवळच्या मैत्रिणींनी दुपारनंतर ग्रामदेवता खोडाई मातेच्या दर्शनाला जायचं ठरवलं. सगळ्या जमल्यानंतर एक खेडेगावात राहणारी मैत्रीण बऱ्याच वेळाने आली. तशा सर्व तिच्यावर अगदी तुटून पडल्या, उशिरा का आलीस म्हणून. काय ग, किती उशीर. अगं केव्हाच्या थांबलोय तुझ्यासाठी, त्यात मोबाईलही नाही तुझ्याकडे. आणि हा कोणता ड्रेस घालून आलेस, मळकट. आपलं ठरलं होतं ना गं, हिरव्या रंगाच्या साड्या नेसायच्या म्हणून. सॉरी ग. अगं आतापर्यंत शेतावरच काम करत होते ना, म्हणून उशीर झाला. आणि ते हिरव्या साडीचं ना बघ काही लक्षातच राहिलं नाही ग, ती तरुणी अगदी ओशाळून म्हणाली. आणि तिने नीटनेटका करायला म्हणून आपला ड्रेस झटकला तशी काही हिरवी पानं हिरव्या गवताच्या काड्यांबरोबर खाली पडली. नवरात्रीचा तिसरा रंग करडा. शेजारीण राखाडी रंगाची साडी आहे का असं विचारून गेली आणि ती खिन्नपणे हसली. लग्न झाल्यानंतर नवऱ्याची करडी शिस्त आणि कोरडा स्वभाव यामुळे तिच्या जीवनातली सगळेच रंग अगदी मंद आणि निस्तेज होऊन गेले होते. नवरा गेल्यानंतर सुद्धा त्यात असा काही फरक पडला नव्हताच. शेजारणीने आठवण दिली म्हणून का होईना, पण तिने कपाट उघडलं आणि सर्व साड्या बाहेर काढल्या. बऱ्याच वर्षांनी त्या वेगवेगळ्या रंगाच्या आणि डिझाईन्सच्या साड्या ती डोळे विस्फारून बघत राहिली आणि त्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाली, इतकंही काही वय झालं नाही माझं. आपल्या जीवनात रंग आपणच भरायला पाहिजेत नाही. नवरात्रीचा चौथा रंग नारंगी. काल सगळ्या मैत्रिणींनी ठरवलं की सकाळी माळेलाच गावातल्या देवीला जायचं. सकाळी लवकर उठून तीसुद्धा छान तयार झाली आणि मैत्रिणीचा फोन आलाच. अगं हे बघ, आजचा रंग ना नारंगी आहे. सगळ्याजणी त्याच रंगाच्या साड्या नेसणार आहेत. काल सांगायचं राहिलं तुला म्हणून फोन केला बघ. वैतागून तिने पुन्हा कपाट उघडलं. सगळ्या साड्या बघितल्या, पण नारंगी रंगाची एकही साडी नव्हती. आता एवढ्या सकाळी शेजारणी पाजारणीकडे मागणं तेही तिला प्रशस्त वाटेना. जाऊ दे, अशी आज नेसलेली साडी छानच दिसते की. तिने आपल्या मनाची समजूत घातली आणि देवीसाठी ताजी फुलं घ्यावी म्हणून पडवीत आली. 4-5 सदाफुली आणि 2 गुलाब घेऊन ती निघणार तेवढ्यात तिची नजर एका फुलावर गेली. अरेच्छा, हे फूल कधी आलं. नारंगी रंगाच्या त्या जास्वंदाकडे ती अनिमिष नजरेने पाहत राहिली. मग हळुवारपणे ते फूल तिने खुडलं. तिची मगाशची निराशा आता कुठल्या कुठे पळून गेली होती आणि ती नव्या उत्साहाने त्या नारंगी फुलाला घेऊन दर्शनाला निघाली. नवरात्रीचा पाचवा रंग पांढरा. ती लहानपणापासूनच शांत आणि समजूतदार. लग्नानंतर तर जरा जास्तच समजूतदार झाली. प्रत्येक मतभेदानंतर, भांडणानंतर, मग ते नवऱ्याशी असो, सासूशी असो की आता मोठ्या झालेल्या मुलांशी असो, माघार तीच घ्यायची. आज वयाच्या उतरणीला लागल्यावर प्रत्येक वेळी शरणागतीचं पांढरं निशाण फडकावून तिने ज्या तडजोडी केल्या त्याचं फलित काय याचाच ती विचार करत होती. लोकांना वाटतं तसं खरोखरच आपण आदर्श गृहिणी आहोत का,
की आपणच आपला स्वाभिमान आणि स्वत्व हरवून बसले आहोत. दुपारी तसं खूप उशिराच ती कामावरून घरी आली. हातपाय स्वच्छ धुवून जेवायला बसली. 2-4 घास खात नाही तोपर्यंतच मोबाईल वाजला. समोरून निरोप ऐकताच, "हो हो, आले आले, लगेच निघते," असं म्हणत फोन ठेवला. उरलेला पोळीचा एकच घास करून तो तोंडात कोंबत ती घाईघाईने हात धुवायला गेली. "अगं काय घाई गं?" तिच्या आईने विचारलं. "नाही गाई, जावं लागेल." "अगं पण जेवण तरी पूर्ण जेवून जा नीट." कोट घालून कोटाच्या खिशात स्टेटास्कोप ठेवत ती म्हणाली, "आई, हा पांढरा कोट अंगात घातला ना की आमचं आयुष्य आमचं राहत नाही गं. ते फक्त आणि फक्त रुग्णसेवेसाठीच असतं. येते मी." नवरात्रीचा 6वा रंग लाल. लाल रंग तिला खूप आवडायचा. म्हणून तर त्याने तिला लाल रंगाचा रुमाल, ड्रेस भेट म्हणून दिलं होतं. लाल गुलाबही द्यायचा. त्यांचं प्रेम तसं सफल होऊ शकलं नाही. त्याला अर्थात वेगवेगळ्या जातीपासून आर्थिक परिस्थितीपर्यंतची तफावत अशी वेगवेगळी कारणं होती. यथावकाश तिचंही लग्न झालं तसा तो तिच्या जीवनातून समंजसपणे दूर झाला. मागच्याच वर्षी ती डिलिव्हरीसाठी माहेरी आली होती. अहो, अर्ध्या रात्री कळा सुरू झाल्या. डिलिव्हरीनंतर मोठा रक्तस्रावही झाला. ती बेशुद्धच होती. मोठ्या प्रयासानंतर तिची तब्येत सुधारली. पुढे हॉस्पिटलमधून घरी आणल्यावर एकदा आई तिला म्हणाली, "अगं, तुला एक गोष्ट सांगायचीच राहिली बघ. त्या दिवशी ना तुला 2 बाटल्या रक्तांची जरूर होती. बरं तुझा पडला निगेटिव्ह रक्तगट. अगं एकच बाटली उपलब्ध. खरं सांगू का, 3 वाजता तो रात्री देवासारखा धावून आला आणि त्याने रक्त दिलं बघ." ऐकून तिचे डोळे भरून आले. तिने थरथरत्या हातानेच त्याला फोन लावला. "थँक्स." "वेडी झाली आहेस का आभार मानायला?" तो म्हणाला. "अगं मला माहिती आहे तुला लाल रंग आवडतो. मग तो रंग तुझ्या शरीरात पुरेशा प्रमाणात नको का?" नवरात्रीचा 7वा रंग निळा. समुद्राजवळ बसून त्याच्या निळ्या लाटा बघणं तिला खूप आवडायचं. गच्चीवर आकाशाचा निळा रंग ती डोळ्यात साठवायची आणि आकाशाला गवसणी घालणारी स्वप्न पाहतच झोपी जायची. पुढे तिचं लग्न झालं आणि ती एका श्रीमंत घरात आली. पण थोड्याच दिवसात तिचा जीव गुदमरू लागला. नवऱ्यालाही सांगितलं ना तिने तसं. आपल्या भल्या मोठ्या बंगल्यात नोकर चाकर, टी व्ही अशा सगळ्या सुविधा असताना आपल्या पत्नीला बाहेर का पडावं असं वाटतंय हे काही त्याला समजेना. तरीसुद्धा आणखीन एक मनोरंजन म्हणून त्याने घरी एक फिश टँक आणला. आजकाल ती त्या फिश टँकमध्ये सोडलेल्या एका सुंदर निळ्या माशाकडे पाहते. तो एवढासा जीव त्या छोट्याशा टँकमध्ये मजेत कसा राहू शकतो? तर आपण या प्रशस्त बंगल्यात का बरं सुखी राहू शकत नाही? याचंच उत्तर शोधण्याचा ती प्रयत्न करते. नवरात्रीचा 8वा रंग गुलाबी. देवीच्या मंदिराच्या ट्रस्टीने मंदिराजवळ नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलं आणि तिच्या फूल विकणाऱ्या बापाला तिथे एक लहानसा ओटाही मिळाला. रोज दुपारी ती बापासाठी जेवणाचा डबा घेऊन यायची. बाजूलाच असलेल्या दुकानातल्या फळ विक्रेत्या मुलाशी तिची रोजच नजरानजर व्हायची. काळा सावळा हसतमुखक युवक. तिला आवडला होता तो तसा. पण लहानपणापासून कष्ट आणि गरिबी पाहिलेल्या तिच्या भावना मात्र कधीच करपल्या होत्या. 12वीपर्यंत शिक्षण घेऊन तिला तेच पुढे सोडावंही लागलं होतं. अर्थात परिस्थितीमुळे. एकदा सरळ ती त्याच्या दुकानात गेली आणि म्हणाली, "हे बघ, लग्न करायचं असेल तरच माझ्याकडे पाहायचं. उगाच गुलाबी स्वप्न मी पाहत नाही आणि मला दाखवण्याचा तो प्रयत्नसुद्धा करू नकोस. आमची परिस्थिती तुला माहिती आहे." तेव्हा तो काहीच बोलला नाही तेव्हा. त्याच संध्याकाळी तो त्याच्या वडिलांना घेऊन तिच्या घरी आला. वडील म्हणाले, "हे बघा, आम्ही तुमच्या मुलीचा हात माझ्या मुलासाठी मागण्याला आलो आहोत. आम्हाला काहीही नको. साधं लग्न करू. तशी आमची परिस्थिती व्यवस्थित आहे. बरं, माझा मुलगा निर्व्यसनी कष्टाळू आहे.
तुम्हाला आमच्याबद्दल तशी माहिती आहेच, तरीही वाटलं तर तुम्ही तपासही करू शकता. अहो, पुढच्या 10 मिनिटात लग्न ठरलं. त्याने गुलाबी रंगाची सुंदर साडी तिच्या हातात ठेवली आणि हळूच पुटपुटला, आता तुला गुलाबी स्वप्न पाहायला काहीच हरकत नाही ग. लाजेने तिचाही चेहरा गुलाबी गुलाबी झाला होता. नवरात्रीचा 9वा रंग जांभळा. तिची तशी फारशी तक्रार नव्हती जीवनाबद्दल. नवरा अधूनमधून दारू प्यायचा, त्याबद्दल अर्थात नाराजी होतीच. त्या दिवशी त्याच्या मित्रांचा फोन आला. ती नाही म्हणाली, नवरात्री आहे नको जाऊस, तरीसुद्धा त्याने ऐकलं नाहीच आणि येताना नेहमीपेक्षा जरा जास्तच पिऊन आला. साहजिकच तिचा संताप झाला. भांडण सुरू झालं. त्याने तिरीमिरीत जवळ ठेवलेली काठी घेतली आणि जोरात तिला मारली. ती पडली. तो नशेतच झोपून गेला. हे उठ. तिने गाढ झोपलेल्या नवऱ्याला पहिल्यांदाच एकेरी हाक मारली. त्याने किलकिले डोळ्यांनी तिला बघितलं. आपल्या दंडावरच्या माराने जांभळ्या पडलेल्या त्या डागाला दाखवत ती म्हणाली, बघ, हा डाग जर पुन्हा माझ्या अंगावर उमटला तर मी काही इथे नांदणार नाही. नवऱ्याला आधी नीट काही समजेना. मग हळूहळू त्याला भान आलं आणि तो खजील झाला. अर्थात त्याचंही प्रेम होतंच बायकोवर. तो काही बोलण्याआधीच ती म्हणाली, आता उठ, झोपू नकोस. मला देवीच्या दर्शनाला जायचं आहे. माझ्याबरोबर तूही यायचं आहेस आणि देवीसमोर कबूल करायचं आहे, पुन्हा दारू पिणार नाही असं. देवीसमोर नमस्कार करून तिच्या नवऱ्याने अगदी हळुवारपणे त्या जांभळ्या डागावरून हात फिरवला आणि तिच्या वेदना क्षणार्धार्थ बंद झाल्या. बाकीच्या बायकांनी नेसलेल्या जांभळ्या साड्यांकडे तिचं लक्ष गेलं आणि तो जांभळा रंग तिला आज जरा जास्तच आवडला होता. काय मंडळी, कशा वाटल्या या अति लघुकथा 9 रंगांच्या? हो, अभिप्रायात नक्की सांगा. बरं, आजचं अभिवाचन आणि आपलं सस्नेह चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला सांगा मित्रमंडळींना, यूट्यूब आणि स्पॉटिफायवर सुद्धा. पुन्हा एकदा विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.